नमस्कार मंडळी, आजच्या भागात करतोय आपण उन्हाळा स्पेशल आणि लहान मुलांना आवडणारा पदार्थ. शाळा सुरू व्हायची आहे तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ मुलांना खायला सकाळी, संध्याकाळी, दुपारच्या वेळेत कधीही देऊ शकता. पौष्टिकतेसोबतच अतिशय सुंदर लागतो आणि आठवणीत राहणारा असा खास पदार्थ आहे मुलांचा खाऊ म्हणून. अगदी घरगुती साहित्यात होतो, मोजकं साहित्य आहे, त्याचं प्रमाणही सोपं आहे, जास्त भांड्यांचा फापट पसारही करायचा नाही आहे. तर आपण याच्यासाठी घेणार आहे मँगो रवा. केकसाठी घेणार आहे आपण 1 कप रवा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी घेणार आहे आपण पाऊण कप मी ब्राऊन शुगर घेतली आहे. तुम्ही साधी साखर किंवा गूळही वापरू शकता. हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं, जेणेकरून जो रवा आहे त्याचा जास्त रवाळपणा आपण कमी करून थोडंसं पिठूळ त्याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो केक असतो तो आपला एकदम भगराळ होणार नाही आणि त्याचं टेक्स्चर आणखी छान येईल. आता आपण जितका रवा घेतला आहे तेवढंच आंब्याचा रस पण घ्यायचा आहे. तर हा आंब्याचा रस साधारण 1 ते सव्वा कप इतकं मी घेतलेला आहे. म्हणजे वाटीप्रमाणे घेतलं तर तुम्ही 1 ते सव्वा वाटी घेऊ शकता. दुधाचं प्रमाण मात्र आपल्याला अर्धा कपच घ्यायचं आहे, किंवा तुम्ही वाटीप्रमाणे घेणं असेल तर अर्धी वाटी घ्या. त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे साय घालायची, जेणेकरून मऊपणा तर येईलच आणि आपल्या चवीतही वाढ होईल आहे केकच्या. त्याच्यामुळे साय घालणं खूप गरजेचं आहे, असेल तर जरूर ती घाला. आता हे सगळं सारण आपलं तयार झालं आहे, केकचं बॅटर तयार झालेलं आहे. मिक्सरमधनं सगळं फिरवून घेतल्यामुळे छान एकजीव होतं, आंब्याचा रंग सुरेख येतो आणि खुलतो. तर त्यामुळे हे रव्यासोबत हे सगळं मिळून यायला पण खूप मदत होते. रवा आणि साखर एकत्र बारीक करून घेतल्यामुळे ते छान पिठूळ होतं आणि केकची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित होऊन जाते. आता हे आपल्याला सगळं भिजवून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे. तर याच्यासाठी खूप पूर्वतयारी करायची नाही, ही एवढीच करायची आहे. तर साधारण अर्धा ते पाऊण तास तरी तुम्ही याला भिजत ठेवा. जास्त वेळ असेल तर 1 तासापर्यंतही ठेवू शकता. हे सगळं भिजवून ठेवून द्यायचं व्यवस्थित, की तुम्हाला लक्षात येईल की रवा एकदम मस्त फुललेला आहे एकदम छानपैकी, आणि हे केकचं जे मिश्रण आहे ते एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून किंवा जास्तीत जास्त 4 टेबलस्पून इतकं तूप घालायचं आहे. बटरही वापरू शकता तुम्ही हवं तर, जे घरात असेल सहज मिळेल ते. आणि हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित एकत्र केल्यामुळे आणि याच्यानंतर आता याच्यात जास्त काहीच घालायचं नाही आपल्याला. आता बेकिंगची प्रक्रिया करायची म्हणून आपण फक्त याच्यात बेकिंग पावडर घालणार आहे. हे जेव्हा बारीक करून घेतो त्याच वेळेला तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर, किंवा कढई किंवा कुकर ज्याच्यातही तुम्ही केक बेक करणार असाल, ते प्रीहीट करायला ठेवून द्यायचं आहे 10-15 मिनिटासाठी. तर मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी टुटी फ्रुटी घातली आहे, जी मैद्यामध्ये घोळवून घेतली होती, किंवा कणकेमध्येही तुम्ही घोळवून घेऊ शकता. अगदी थोडंसं, कारण जेणेकरून ते अगदी तळाशी जाऊन बसणार नाही, सगळीकडे व्यवस्थित पसरेल, म्हणून ते तेवढं थोडं पिठात घोळवून घ्यायचं. तुम्ही टुटी फ्रुटीच्या ऐवजी ड्रायफ्रुट्स वापरू शकता, जे तुम्हाला आवडतात ते, किंवा आंब्याचे तुकडे सुद्धा घालू शकता जर आवडत असेल तर. आता याच्यात आपण अगदी 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर घालायची, याच्यात बेकिंग सोडा घालायची काही गरज नाही आहे. त्यानंतर आपण याच्यावर थोडंसं दूध घालायचं, जेणेकरून हे फुलेल आणि बेकिंगची प्रक्रिया पावडर छान ॲक्टिवेट होईल. बेकिंग पावडर हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, की आपलं हे बॅटर एकदम व्यवस्थित तयार आहे. याच्यामध्ये दुधाचं प्रमाण मात्र जास्त घालायचं नाही. मी अर्धा कपापेक्षा घेतलं होतं थोडंसं जास्त, पण ते घातलेलं नाही आहे. तर अर्धा कप आणि वरती अगदी 2 ते 3 टीस्पून इतकं आपण दूध ह्याच्यात घातलेलं आहे. दूध जास्त घातल्यामुळे हे पातळ होईल मिश्रण, आणि पातळ झालं तर केक पसरेल किंवा तो नीट होणार नाही, ओलसर राहील आहे, तो व्यवस्थित बेक होणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये जेव्हा आपण इतर केक करतो तेव्हा बॅटर थोडं पातळ झालं तर चालू शकतं, पण आंब्याचा केक करताना तसं चालत नाही, कारण आंब्यामध्ये पण किंवा आंब्याच्या रसामध्ये पण एक मॉइश्चर आणि ओलावा असतो. त्यामुळे दुधाचं प्रमाण मात्र कमीच घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ठेवा बॅटरची. आता वरतून पण आपण याच्यात टुटी फ्रुटी घालू, आणि ब्रेड लोफच्या टीनमध्ये मी हे सगळं सारण घालून घेतलेलं आहे. आणि आता हे ओव्हनमध्ये ठेवणार आहे. तुम्ही कुकर किंवा कढईमध्ये करणार असाल तर त्यानुसारचं प्रमाण, म्हणजे वेळ किती लागतो हे तुम्हाला बघावं लागेल, किंवा सतत थोड्या वेळाने चेक करत राहावं लागेल. तर साधारण अर्धा तास तरी तुम्ही ते बेक करायला ठेवा, कढई किंवा कुकरमध्ये ठेवणार असाल तर. आणि एअर फ्रायरमध्ये वगैरे ठेवणार असाल किंवा ओव्हनमध्ये करणार असाल तरीही तुम्हाला साधारण तेवढा वेळ लागू शकतो, किंवा थोडंसं 35 ते 40 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात आपल्याला. तर ते मात्र तुम्ही फक्त कशात करणार आहात बेक त्याप्रमाणे चेक करत राहा सतत. आणि जर ओलसर वाटत असेल तर थोडे 5-10 मिनटं आणखी ठेवू शकता. केक काढून घेतल्यानंतर आपला हा तुम्ही थोडा वेळ थंड होऊ द्या त्याला, आणि मगच कट करायला घ्या, नाहीतर याचे तुकडे पडतील आणि ते व्यवस्थित होणार नाही, ओलसर पण आपण राहू शकतो. त्यामुळे केक बेक झाल्यानंतर त्याला व्यवस्थित जरा थंड व्हायला, गार व्हायला वेळ द्या. तर साधारण अर्धा तासानंतर आपण असं कट करून घ्यायचं आहे. मी थोडेसे जाडसर कट ठेवले, जसं बेकरीमध्ये केक मिळतो त्या पद्धतीने मी याला कट करून घेतले. त्याच्यामुळे अतिशय सुरेख तर दिसतोय, आतून याला येणारा नैसर्गिक रंगही अतिशय छान आलेला आहे. आंब्याच्या रंगामुळे आणि गंधामुळे एकदम मस्त सुवास
तरवळतो आणि हा केक एकदम मऊ मऊ खावासा वाटतो. तर कोणत्याही वेळेत तुम्ही मुलांना खायला द्या, स्वतःही खा आणि मस्त एन्जॉय करा या उन्हाळ्यामध्ये असा हा आंब्याचा केक. अतिशय छान लागणारा आणि सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यात होणारा छानसा पदार्थ नक्की करून बघा, करायला विसरू नका. आणि या चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि कमेंट करायलाही विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा, म्हणजे आपण भेटत राहूया लवकरात लवकर पुढच्या भागांमध्ये अशा साध्या सोप्या आणि छानशा रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीचे यज्ञकर्म.